नमस्कार मित्रांनो, आपण बघू शकतात हा मतदानाचा एसआर फॉर्म आहे। असा फॉर्म तुम्ही भरला असेल तुमच्या BLO कडे, जिल्हा परिषद शाळेमध्ये BLO कडे तुम्ही हा एसआर फॉर्म भरून दिला असेल। पण हा एसआर फॉर्म तुम्ही ऑफलाईन दिला असेल, त्याच्यासोबत तुम्ही वोटर कार्ड, मतदान कार्ड जोडून तुम्ही BLO कडे जमा केला असेल। पण तुमचा हा एसआर फॉर्म जो आहे तो ऑनलाईन सबमिट झाला आहे की नाही, तो ऑनलाईन भरला गेला आहे की नाही, हे तुम्ही तुमच्या मोबाईलमधून एका मिनिटामध्ये तुम्ही चेक करू शकतात। आणि जर भरला नसेल ते पण दाखवून देणार। तर मित्रांनो, हा व्हिडिओ खूप महत्त्वपूर्ण होणार आहे। व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा। चॅनलवर नवीन आला असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि लाईक करा आणि जास्तीत जास्त मित्रांसोबत शेअर करा। तर मित्रांनो, तुम्हाला दाखवतो, एकदम सोपी प्रोसेस आहे। तुम्ही तुमच्या मोबाईलमधून हा एसआर फॉर्म ऑनलाईन सबमिट झाला आहे की नाही, सक्सेसफुल झाला आहे की नाही, ते तुम्ही तुमच्या मोबाईलमध्ये चेक करू शकता। तर चला मित्रांनो, आपण व्हिडिओ सुरू करूया। तर मित्रांनो, सर्वप्रथम तुम्ही क्रोम ब्राउझर किंवा गुगलवर सर्च करायचे आहे वोटर। इथं तुम्हाला वोटर टाईप करायचं आहे, वोटर। तर चला मी टाईप करून घेतो वोटर टाईप केल्यानंतर असा इंटरफेस ही सिटीजन सर्व्हिस पोर्टल पहिलीच वेबसाईट आहे, तिला क्लिक करायचे आहे। क्लिक केल्यानंतर थोडंसं लोड घेते। क्लिक केल्यानंतर नवीन पेज ओपन होईल। तर तुम्ही ग्रीन कलरमध्ये बघू शकतात फिल इन्व्हॉल्वमेंट्स फॉर्म, तिथं तुम्हाला क्लिक करायचं आहे। क्लिक केल्यानंतर असा पॉपअप येईल। जर तुम्ही पहिल्यांदा आला असेल तर तुम्ही साइन अप करू शकतात। इथं तुम्हाला मोबाईल नंबर आणि हा कॅप्चर आहे ते टाकायचे आहे आणि रिक्वेस्ट OTPवर क्लिक करायचे आहे। तर चला मी माझा जो मोबाईल नंबर आहे तो मी इथं टाकून घेतो। तर आपला जो मोबाईल नंबर आहे तो मोबाईल नंबर इथं टाकायचा आहे। मोबाईल नंबर टाकल्यानंतर हा जो कॅप्चर आहे तो कॅप्चर तुम्हाला इथं कॅप्चर जसं आहे तसं तुम्हाला भरायचे आहे। भरल्यानंतर कॅप्चर भरल्यानंतर रिक्वेस्ट OTPवर तुम्ही क्लिक करू शकतात। क्लिक केल्यानंतर तुम्हाला एक OTP येईल। तो OTP इथं एंटर OTP हा बॉक्स आहे, याच्यामध्ये तुम्हाला टाकायचा आहे। तर मला OTP आलेला आहे। तर चला मी OTP टाकून घेतो। तर OTP टाकल्यानंतर व्हेरीफाय अँड लॉग इनवर तुम्हाला क्लिक करायचे आहे। जसंही तुम्ही लॉग इन होणार तर असा नवीन इंटरफेस येईल या प्रकारे। तर इथं सिलेक्ट स्टेट म्हणजे तुमचा जो राज्य आहे तो राज्य इथं सिलेक्ट करायचा आहे। तर मी महाराष्ट्र सिलेक्ट केला आहे। आणि या साईटला एंटर इपिक नंबर इन 2026 मध्ये तुमच्या मतदान कार्डचा जो वोटर ID कार्डचा जो इपिक नंबर आहे, TCM नंबर आहे, तो इथं तुम्हाला टाकायचा आहे। तर चला मी माझं इपिक नंबर टाकून घेतो। टाकल्यानंतर तुम्हाला हा ग्रीन कलरमध्ये चर्च आहे, त्या चर्चवर क्लिक करायचं आहे। जसं क्लिक करणार तर तुम्ही बघू शकतात हा असा युअर फॉर्म हॅज ऑलरेडी बीन सबमिट फॉर मोर डिटेल्स अँड कॉन्टॅक्ट। तर हा माझा जो फॉर्म आहे तो ऑनलाईन सबमिट झालेला आहे। जर तुम्ही तुमचा फॉर्म ऑनलाईन सबमिट झाला असेल तर हा अशा प्रकारे युअर फॉर्म असं दाखवून देईल, आणि जर नाही झाला असेल तर रिजेक्ट दाखव। जर तुमचा फॉर्म सबमिट झाला नसेल तर युअर फॉर्म हॅज रिजेक्टेड असं तुम्हाला दाखवून देईल। जर तसं दाखवलं तर तुम्ही तुमच्या BLO आहे त्याला भेटायचे आहे आणि त्याला सांगायचे आहे माझ्या ऑनलाईन फॉर्म भरून घ्या। तर मित्रांनो, बस एवढंच या व्हिडिओमध्ये। भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये। जय हिंद, वंदे मातरम।